हे स्वरा हिअर अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही आज चाललो आहे पुण्याला फॉर अ शॉर्ट ट्रिप अँड लाईक इट्स अ स्टेकेशन. आम्ही एकाच दिवसासाठी एक म्हणजे 1.5 डेसाठी चाललो आहे. सो येस आय एम गोइंग टू व्लॉग एवढं माझ्याकडून होईल. सो येस कीप ऑन वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आता आम्ही जस्ट एंटर करणार आहोत एक्सप्रेस हायवेला आणि इथे इतका पाऊस आहे, तुम्हाला मी दाखवते. कॅमेऱ्यात दिसत नाही आहे इतका, पण खूप आहे. इट्स अ ग्रेट वेदर. इट्स गोइंग टू बी फन. आता जस्ट एंटर केलं आहे आम्ही विचार करतो आहे की फूड कोर्टला थांबू. काय खाणार नाही आहोत आम्ही तिथे फ्रेश वगैरे होऊ आणि मग आम्ही डिरेक्ट पुण्यात जाऊ. आम्ही फायनली जगदंबा हॉटेलला पोचलो आहे. आम्ही कौस्तुभच्या ऑफिसला पण नाही गेलो आणि आम्ही चेक इन पण नाही केला. आम्ही डायरेक्ट आलो कारण की मी सकाळपासून काहीही नाही खाल्लं आहे. इकडे लाईनीतच भरपूर हॉटेल्स आहेत. शौर्यवाडा पण इथेच आहे आणि जस्ट मला वाटतं हा एक जगन्नाथ भेळ हे आता सांगत होतं का? नाही ना, हे सोडलं की मग आहे का जगदंबा? हां, त्यानंतरच आहे लगेच. इतकी गर्दी पण नाही आहे कारण की युजली खूप रश असतो तुम्हाला वेटिंगसाठी. पण आत्ताच ते ओपन झालं आहे. 11:50ला ते ओपन होतं. सो आता वाजले 12:20. सो वी आर गोइंग टू हॅव फन. वी हॅव एंटर्ड आणि ॲक्च्युली फुल नाही आहे, बट गर्दी इतकी आहे की बाहेरचं सगळं फुल आहे. आम्ही आत बसलो आहे. बट दिस इज ऑल्सो ग्रेट वाईब. बट बाहेर जास्त चांगली असते. सो तुम्ही ट्राय करा की लवकर येऊन बुक करायचं टेबल. कास जेव्हा आम्ही महाबळेश्वरला आलेलो आणि जेव्हा मी इथे आले होते तेव्हा मी काहीच फूड दाखवलं नव्हतं तुम्हाला. सो आय विल ट्राय दिस टाईम की मी फूड आठवणीने दाखवू आणि नाही फक्त खाणार. सो तुम्हाला पण दाखवू. आता मी टेस्ट करते अळणी रस्सा. मागच्या वेळेस मला नाही एवढा आवडलेला, बट कौस्तुभ सांगतोय की हा वाला चांगला आहे. सो लेट्स ट्राय इट. छान आहे पण खूप गरम आहे आणि तुपातलं आहे. हो, चिकन आहे का? हो. सो आता इथे आलं आहे तांबडा रस्सा. हे चिकन आहे आणि हे अळणी रस्सा पण करून बघ. चांगलं आहे. डेंजर स्पायसी आहे. स्पायसी. कौसुंदाची रोटी मला दिली आहे थोडीशी टेस्ट करायला विथ चिकन. सो आपण ट्राय करूया. ही बाजरीची भाकरी आली आहे. सो फायनली ज्या अळणी भातासाठी आम्ही आलो आहे तो असं ताटात येणार आहे. वी आर एक्सायटेड. आता आम्ही निघालोय हॉटेलला जायला. मी तुम्हाला जाऊनच दाखवते की आम्ही कुठे गेले. आम्ही फायनली आता पोचतोय. सो हे आहे हयात प्लेस. इथे हिंजेवाडीमध्ये आहे. बिकॉज पार्सल करून इथेच
कौस्तुभचं ऑफिस आहे. वी आर स्टेईंग ओव्हर हिअर. आता आम्ही चेक इन करणार आहोत. चेक इन टाईम 2चं असतं इथे. दिस इज द रिसेप्शन एरिया. आय गेस हे मिनी बार टाईप्स आहे आणि इथे तुम्ही वेटिंग एरिया. येस, कौस्तुभ आता थोडं फॉर्मॅलिटीज करतो आणि देन वी विल शो यू द रूम. सो आता आम्ही लिफ्टमध्ये आहोत. कोणत्या फ्लोअरवर आहे? सो आम्हाला आहे सिटी व्ह्यू. इथेच आहे का 410? या साईडलाच आहे. हे बघ. थंडच आहे का? सो ही आहे एंट्रन्स आणि इकडे थोडंसं स्पेस आहे लगेजसाठी. त्यानंतर तुम्ही लेफ्टला गेलात तर वॉशिंग एरिया आहे. वॉश बेसिन आहे इथे आणि इथे मोठा मिरर आहे. त्यानंतर इथे शॉवर एरिया आहे, क्वाईट स्पेशियस. आणि मग तुम्ही इथून निघालात की इकडे एक फुल लेंथ असा मिरर आहे. इकडे खूप मोठा, लाईक खूपच मोठा सोफा आहे. इथे दिस इज द बेड. इट्स क्वाईट लार्ज. साईड टेबल्स आहेत आणि इथे टी व्ही आहे. तिकडे कौस्तुभ आणि इथे इतका मोठा मिरर आहे. आता आपण व्ह्यू बघूया. अजून आम्ही पण व्ह्यू नाही पाहिलाय. आपण कौस्तुभला ओपन करायचा चान्स देऊया. ओपन कर कौस्तुभ. कौस्तुभ एकदम ड्रामॅटिकली ओपन करतो. हा तो रोड आहे का? येस. जिथून आपण आत्ता आलो. आम्ही सिटी व्ह्यू वाली घेतली आहे. येस, हॅव्हिंग फन. सिटी व्ह्यू घेतलाय आम्ही की बोर नको व्हायलात ना. नाव गोइंग टू चिल. सी यू लेटर. बाय. आता आम्ही चाललो आहे जस्ट टू चेक आउट हाऊ द हॉटेल इज. आम्ही स्विमिंग पूल बघतोय कसा आहे आणि ऑल्सो जिम पण आहे इथे. सो आम्ही असेच थोडंफार काम केलं. कौस्तुभने ऑफिसचं काम केलं, व्हिडिओ एडिटिंग वगैरे केली. चांगली आहे जिम रे. यांच्या ह्याच्यावर वेट मशीनवर वेट कर. सो ही आहे यांची जिम एरिया. जी 24 hours ओपन असतं. तू कधीपासून गेला नाही ना. आता स्वरा जिम करणार आहे. लेट्स सी. हा हा, असं पुढे हे कर. हा कर. हा कर ना. हा कर. हेवी केलंय का ते? हा कम. ही आळशी लोकांची सायकल चालवते ती. पण हे ठीक आहे. मग तेच ना, आळशी लोकांचं आहे ना, म्हणून तुझ्याकडून झालं लगेच. पण मला माझ्या लोअर बॉडीवरच वर्क करायचं. हा कर मग. एका दिवसात काय होणार आहे? अशी मी झोपून पण करेल. मग रोज जाऊ. चल आपण. हे हे आपल्याकडे नाही पाहिलं. नाही, जिमला जाऊ. रोज जाऊ. हे बघ कसं ते. ओ वाव, हे गेम सारखं हे वर्क करतं. अरे हा, म्हणून हे भारी आहे. हे बघा इकडे गेम आहे एक. म्हणजे हे कम्प्लीट एक लॅब कम्प्लीट करायचं असं आहे. आता हे कम्प्लीट करण्यासाठी स्वरा कम्प्लीट करेल वर्कआउट. या चल एक तरी कम्प्लीट कर. चल चल, थोडंच राहिलं आहे. 7 कॅलरीज बर्न पण झाल्या.
झालं 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 झालं. आता मी अजून एक करेल. तुला काय वाटलं मी करू शकत नाही? मी करू शकते. बघा बघू ही अजून करते जर केलं तर तू मला पॅनकेक देईल. हो सगळे केक दे. ओके. अजून 25% पण नाही झालं. सो वॉट डू द चेंज हां यू बटन लेट्स यू सी युअर हेवी करू का ते? मग एक पण नाही लॅब कम्प्लीट होणार, कळलं का? ऑलरेडी मला असं वाटतं हेवी आहे. ते काय नाही होणार आहे आता. अजून हाफ पण नाही झालंय. हाफ झालंय. हार्टबीट बघ माझे 1-3 बनालेला. ठीक आहे 1-3. जर मी गेली ना ढगात बिगात या माणसामुळे पॅनकेक्स केले कुछ भी. हळू. तू मला खूप फुसकी समजतो यार कौस्तुभ. चला हिने केलंय कम्प्लीट. किती आहे डिस्टन्स बघ? 0.8. नाईस. हो मॅडम बस पाय दुखतील एवढ्या काळाने करायला लागलाय. 10 किलो घेत असशील तर घे. 5-20 काय नाही. 5 ही किती उचलायची? 5 उचलायची ना? 5 उचलायची. आणि काय करायची असं ना? हो. हा आहे पूल एरिया. आम्ही जाणार आहोत डिनरला. सो येस लेट्स गो. हां 8 पीस प्रॉन्स टेम्पुरा सुशी घे. 8 पीस प्रॉन्स टेम्पुरा सुशी. सो आत्ता आम्ही आलो आहे एका छोट्या आउटलेटला साकुराकडून. ग्रीन थायगरी विथ जास्मिन चिकन लेमन आईस टी. सो आम्ही लेमन आईस टी मागवली आहे. आता कौस्तुभ टेस्ट करणार आहे आईस टी. इंसान कुछ अच्छा करने जाए तो उसके साथ बुरा ही होता है. तर मी टेस्ट करते. कशी टेस्ट करते ते पण शिकायचे. असं करते पण चांगली आहे. पण वेगळी आहे. तर हे आहे ना मी आजवर इथपर्यंत लेमन आईस टी पिली आहे. मी लेमन आईस टीच मोस्टली पिते. सो असं हा इंटरप्ट करतो आणि मग काही लोक आहेत ना मला कमेंटमध्ये सांगतात की तुमच्या नवऱ्याला बोलून नाही देत. आता मी बोलते काहीतरी. एनिवेज सो मी अगोदर जिथे हे असं मी ट्राय नाही केलं. त्याच्यामध्ये त्यांनी ना मोस्टली सिरप यूज करतात राईट. सो त्यांनी आय गेस त्यांनी स्प्राईट किंवा असं काहीतरी लेमन स्क्वीज केलं असेल याच्यात. सो त्याची टेस्ट आहे बट इट्स नाईस. इट्स रिफ्रेशिंग आहे. आमची प्रॉन्स टेम्प्युरा जी आम्ही सगळीकडे ट्राय करतो. टेस्ट बरोबर आहे बस इट्स अ लिटल ड्राय. बाकी 10मधून 7.5. सो आत्ता मी तिथून निघालो आहे त्या कॅफे / रेस्टॉरंटमधून. आय विल चेंज तो नाव सांगत होता त्या रेस्टॉरंट / कॅफेचं. द थाय करी वॉज 10 on 10. म्हणजे जशी ती बिल्डअप होत होती हळूहळू एकदम मस्त. मी लोकेशन आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. आता आम्ही आलो ब्रेकफास्ट करायला. इट्स द डे 2 आणि जो आहे ब्रेकफास्ट.
डोनट, सॉसेजेस आणि फ्रूट्स घेतले आहेत. पपया आहे आणि वॉटरमेलन आहे आणि हे कटलेट आहे. कौसुबी घेतलं आहे रगडा विथ हे काय सलाड आहे थोडासा व्हेजीस सॉरी ओके आणि सॉसेजेस आणि बेकन आणि चीज ऑमलेट. बेकन चांगलं नाही आहे. पटेच भारी आहे. सो मी इकडे घेतलं आहे वॉफल विथ ब्लूबेरी आणि ही व्हिपक्रीम आहे. सो इकडे काउंटर आहे जिकडे कटिंग चाय मिळते आणि इट्स सो युनिक. तसे ग्लासात देतात ते ठेल्यावर वगैरे मिळतात तसं टाईप्स. नाव आय एम गोइंग टू हॅव वॉफल. सो आत्ता आम्ही जस्ट ब्रेकफास्ट करून आलो आहे आणि आम्ही रिसेप्शनवर गेलेलो त्यांना सांगायला की आम्ही थोडं लेट चेकआउट करू शकतो का. तर ते सेड येस. त्यांनी सांगितले 2 वाजेपर्यंत तुम्ही चेकआउट करा. त्यांचं चेकआउट टायमिंग आहे 12 बट आम्ही थोडं हे करून घेतलं एक्सटेंड. सो येस वी आर गोइंग टू चेकआउट ॲट 2.